पुणे जिल्ह्यामध्ये वैष्णवी यांच्या संदर्भामध्ये अतिशय दुःखद घटना घडलेली आहे आणि गेले 5 दिवस सातत्याने या संदर्भामध्ये माहिती समोर येते. हुंड्यावरून त्याचबरोबर अनेक वेगवेगळी कारणं शोधून प्रेमविवाह घडलेल्या कुटुंबामध्ये सुद्धा हगवणे दाम्पत्याला त्यांच्या विशेषतः मुलाच्या आईवडिलांनी नंदांनी जो छळ केलेला आहे तसा अमानुष छळ त्यांचा झालेला आहे. आणि या संदर्भामध्ये आम्ही चौकशी पोलिसांकडून लोकल लेवलला आधीच केलेली होती. अटक झालेली आहे, परंतु मुलगा आणखीन त्याचे वडील जे आहेत ते अजूनही त्यांच्यावरती बाकी कलमके लावण्याची सुद्धा शक्यता निर्माण झालेली आहे. आज छोटं बाळ जे आहे ते माहेरच्या लोकांच्या ताब्यात मिळालेलं आहे, परंतु जितक्या प्रकारनी तिला कौटुंबिक छळाला सामोरं जावं लागलं हे जर का पाहिलं तर इतके दिवस कौटुंबिक छळ होत असून सुद्धा तिचा आवाज समाजापर्यंत पोचू शकला नाही, ही सगळ्यात मोठी दुःखद घटना वाटते. आज महिला धोरणाचं श्रेय सर्वजण घेत असतात, परंतु आमच्या संस्थेसारख्या किंवा आम्ही शिवसेनेचे आमदार म्हणून जे काम करतो त्याच्यात आम्हाला सुद्धा संपर्क त्यांच्या बाजूने झाला असता तर एखाद्याच वैष्णवी वाचली असती. परंतु कौटुंबिक प्रतिष्ठा, समाजाचा दबाव, यांची दमदाटी याला बळी पडल्यामुळे वैष्णवीचा अत्यंत दुःखद आणि अन्यायकारक पद्धतीने ती मृत्यूला सामोरी गेलेली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी या प्रश्नी ठाम अशी भूमिका देऊन ग्वाही दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये वैष्णवीला न्याय मिळेल या दृष्टिकोनातून सरकार आणि शिवसेना या कसपटे कुटुंबाच्या सोबत म्हणजे माहेरच्या लोकांच्या सोबत आम्ही आहोत. चांगले सरकारी वकील मिळावेत, त्याचबरोबर परिस्थितीजन्य पुरावा भरपूर आहे या केसमध्ये, तो पुरावासुद्धा समोर येण्याच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी प्रयत्न करावेत या दृष्टीने आम्ही पावलं टाकलेली आहेत. श्री चौबे हे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी तपशीलवार चर्चा झालेली आहे आणि त्या तपशीलवार चर्चेच्यामध्ये त्यांनी आता जी भारतीय न्याय संहिता म्हणजे BNS 2023 नुसार 80/2 त्याच्यानंतर 108 म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणं, 115/2, 352, 351/2, 3/5 अशी कलमं त्यांनी लावलेली आहेत या संदर्भामध्ये जे आहे ते. परंतु ज्या प्रकारनी यातले काही आरोपी फरार आहेत ते जर का पाहिलं तर एखादा उच्चपदस्थ एखादा व्यक्ती किंवा नातेवाईक यांना संरक्षण देणारा आहे किंवा काय अशी मनामध्ये शंका येते. कारण पोलिसांची 2-2 पथकं जाऊन सुद्धा आरोपी पकडले जात नाही आहेत, ही खूप एक ज्याला आपण म्हणू चिंताजनक स्थिती आहे. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वेगाने नागरीकरण झालेलं आहे आणि त्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही अधिकाऱ्यांची सगळी ऑफिसेस तिकडे आहेत. अशा वेळेला हे सर्व श्रीमंत कुटुंब आहे मुळशीमधलं जे आहे ते, त्याला नात्यागोत्याचा आधार घेऊन सुद्धा मुलींचं कडे निष्काळजीपणे निर्दयीपणे बघण्याची प्रवृत्ती वाढते का काय असं थोडं वाटायला लागलेलं आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नाले साफसफाईचा प्रशासनाने जो बोजवारा उडवला आहे, काल पुण्यामध्ये जो पाऊस झाला आणि त्यानंतर जे काय सगळीकडे आकार झाला आहे, का नाही होणार तर तुम्ही स्वतः बघू शकता. आज आंबिलवाड्यातली स्थिती आहे. 2019चा पूर जिथे आला होता त्याच आंबिलवाड्याची स्थिती आहे. आजही राडारोडा तसाच आहे. तो JCB गेले बरेच दिवस तिथंच पडून येतात. 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास काम करायचं निघून जायचं. प्रशासकीय अधिकारी याच्यावर लक्ष देत नाहीये. राजकारणी तर सोडूनच द्यायला आपच गेले आणि ठेकेदार त्याच्या मर्जीने काम करतो. त्यामुळं आज ही परिस्थिती वाढवलेली आहे. पुढे तरी हे जर थांबवायचं असेल तर पहिली नाले साफसफाईवर आपण काम केलं पाहिजे प्रशासनाने. कारण शेजारी जी लक्ष्मीनारायण टॉवर बिल्डिंग आहे तिला 2019 मध्ये मोठा फटका बसला होता.
त्या अनेक भिंती वाहून गेल्या होत्या. लक्ष्मीनारायण टॉवरच्या भिंती वाहून गेल्या होत्या. भिंती वाहून गेल्यामुळं आतल्या गाड्या वाहून गेल्या होत्या. एवढा मोठा फटका 2019ला बसला असतानाही आजही असं का घडतंय, तर तुम्ही दुसरा एक बघू शकता इथे. लक्ष्मीनारायण टॉवरची भिंत फुडून पाणी आतमध्ये गेलेले. प्रशासनाला काय लोकांची काळजी नाहीये का? त्यांच्या वस्तू म्हणजे वस्तू नाही का? समोर बघा तसं मधीच चेंबर टाकलेलं आहे. राडा रोडा तसंच पडलेला आहे. इथं मधीच चेंबर टाकलेलं आहे, राडा रोडा पडलेला आहे. ही परिस्थिती एकदम चुकीची आहे. नाले साफसफाईचा बोजवारा उडालेला आहे. प्रशासन धिम्मगतीने काम करतंय. आयुक्तांचं लक्ष नाहीये. सत्ताधारी तर वाहून गेलेत.